नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर बऱ्याच मुलांचं किंवा मुलींचं लग्न ठरत नाही. लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, अडथळे हे निर्माण होत असतात. तर अशावेळी आपल्याला फक्त एक साधा सोपा उपाय करायचा आहे. फक्त आपल्याला रविवारी कावळ्याला ही वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे, ज्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये कितीही भयंकर दोष असेल तर तो दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरते. तर मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तर मंडळी, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. म्हणजे मराठी मेघना या यूट्यूब चॅनलवरती लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. जवळजवळ 85 व्हिडिओ हे अपलोड झालेले आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुलामुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे. कारण मी जे हे उपाय तुम्हाला सांगत आहे तर ते ज्योतिषांनी सांगितलेले महा उपाय आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुलांचं लग्न ठरलेलं आहे. तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, रविवारी कावळ्याला आपल्याला एक गोड पोळी खाऊ घालायची आहे, ज्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये कितीही दोष असतील, राहू, शुक्र, शनी, मंगल दोष असू दे आणि कोणतेही साडेसती असू दे, पितृदोष असेल, नजर दोष असेल तर तो संपूर्णपणे दूर होईल आणि मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग हे निर्माण होतील. तर हा साधा सोपा उपाय आपल्याला रविवारी करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला मी दुसरा एक उपाय देखील सांगणार आहे. त्यापूर्वी आपण कावळ्याला भाकरी का खाऊ घालायची आहे ही देखील माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया. रविवारी कावळ्याला आपण ही गोड भाकरी खाऊ घालणे शुभ मानले जाते. यामुळे पितृदोष कमी होतो, घरामध्ये सुख शांती वाढते, त्याचप्रमाणे शनी दोषापासून मुक्ती मिळते. तर हिंदू धर्मात कावळा हा पूर्वजांचा प्रतीक मानला जातो आणि शनिदेवाचे वाहन देखील आहे. तसेच धार्मिक मान्यतेनुसार दररोज कावळ्यांना चपाती खाऊ घातल्याने पितृशापापासून मुक्तता मिळते. तसेच दररोज कावळ्यांना चपाती खाऊ घातल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि कुंडलीतील पितृदोषापासून मुक्तता मिळते. त्याप्रमाणे दररोज कावळ्यांना चपाती खाऊ घातल्याने कुंडलीतील राहू आणि केतूच्या दोषांपासून मुक्तता मिळते. तसेच दररोज कावळ्यांना चपाती खाऊ घातल्याने शत्रूंचा नाश होतो आणि व्यक्तीची प्रगती होण्यास मदत होते. तसेच दररोज कावळ्याला चपाती खाऊ घातल्याने शनी दोष दूर होतो. ते मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही भयंकर दोष असेल, मंगळ, शनी, शुक्र, त्याचप्रमाणे राहू, केतू हे सर्व दोष आहेत तर ते दूर होतात. त्याचप्रमाणे पितृदोष असेल तरी देखील भरपूर प्रॉब्लेम हे येत असतात, हे आपल्याला माहीतच आहे. कारण पितृदोष जर असेल तर घरामध्ये कोणतेही मंगल कार्य घडत नाही, घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी ह्या येत असतात. तर आपण पाहत असतो की आपला मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, ते दिसायला छान आहे, चांगले जॉब करत आहेत, तर देखील त्यांचं लग्न ठरत नाही. आई वडील हे खूप काळजी करत असतात, कारण मुलांचं योग्य वय झालेलं आहे तरी देखील लग्न त्यांचं ठरत नाही. ते भरपूर उपाय देखील करत असतात, परंतु कित्येक वेळा लग्न ठरलेलं असतं ते देखील मोडून जात असतं. तर हे सर्व का होतं? कारण मुलांच्या कुंडलीमध्ये भयंकर दोष निर्माण झालेले असतात. मुलांच्या कुंडलीमध्ये राहू, केतू, शुक्र, शनी, काल सर्पदोष असे भरपूर दोष निर्माण झालेले असतात. यामुळे आपल्याला कावळ्याला ही गोड भाकरी खाऊ घालायची आहे. तर पहा, हा उपाय तुम्हाला एकदम साधा सोपा वाटेल, परंतु या उपायामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही दोष असेल, राहू, केतू, शुक्र, शनी, त्याचप्रमाणे पितृदोष सर्व काही दूर होईल. हा उपाय आपल्याला रविवारी सकाळी करायचा आहे. तर बघा, सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि तुमच्याकडे जो कणिक असेल, म्हणजे गव्हाचा असेल किंवा अजून कोणता असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडी साखर टाकायची आहे आणि त्याची तुम्हाला एक गोड पोळी बनवायची आहे. आणि ती बनवल्यानंतर तुम्हाला तिच्या दोन्ही साईडला तूप लावायचं आहे. आणि मग ही पोळी जिथे कुठे कावळे असतील, म्हणजे तुमच्या टेरिसवरती असतील किंवा अजून अंगणामध्ये असतील, तर तुम्हाला ही भाकरी आहे हिचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि ते कावळ्याला खाऊ घालायचे आहेत. तर बघा, हा उपाय आहे. तर हा उपाय मुलाचे आई वडील किंवा काका काकी, बहीण असेल ती करू शकते. कोणीही, म्हणजे घरातील कोणत्याही सदस्याने केला तरी देखील चालेल, परंतु जर हा उपाय स्वतः मुलांनी केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आपली मुले आहेत तर ती बाहेर राहत असतील, म्हणजे जॉब निमित्ताने किंवा व्यवसाय निमित्ताने ती बाहेर राहत असतील, तर त्याने तिथे हा उपाय केला तरी देखील चालेल. परंतु नाहीच त्याला जमला तर आई वडिलांनी केला तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला रविवारी, म्हणजे प्रत्येक रविवारी लगातार करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे. तर हा उपाय देखील मुलाचे आई वडील करू शकतात, मुलं स्वतः देखील करू शकतात. तर हा उपाय आपल्याला काय करायचा आहे की एक आपल्याला नारळ आणायचा आहे, सुक्का नारळ आहे, तर तो किराणा दुकानामधून आणायचा आहे. त्याला आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडी साखर टाकायची आहे. किंवा जर तुम्हाला नारळ आणणे शक्य नसेल तर मग तुम्ही
खोबऱ्याचा किस असतो तो देखील सहज तुम्हाला मिळेल. म्हणजे कोणत्याही किराणा दुकानामध्ये खोबऱ्याचा किस सहज मिळून जातो, तो देखील तुम्ही आणला तरी देखील चालेल. त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे आणि मग ही साखर आणि खोबऱ्याचा किस एकत्र करायचा आहे. आणि जिथे कुठे मुंग्या असतील म्हणजे झाडाखाली असतील, म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली शक्यतो मुंग्या जास्त प्रमाणात असतात, कोणत्याही झाडाच्या तिथे जर मुंग्या असतील तर तिथे तुम्हाला हे नेऊन टाकायचं आहे. किंवा तुमच्या अंगणामध्ये असतील, बाल्कनीमध्ये असतील तरी देखील टाकलं तरी देखील चालेल. तर या उपायामुळे सर्व ग्रह आहेत तर ते शांत होतात. म्हणजे मुलांच्या कुंडलीमध्ये राहू, केतू, शुक्र, शनी जेवढे ग्रह हे अशुभ स्थानी असतील तर ते सर्व शांत होतात आणि सर्व ग्रहांची रुकावटे देखील दूर होऊन लग्नाचे योग मुलांच्या कुंडलीमध्ये निर्माण होतात. त्याचप्रमाणे बघा, मुलांनी आंघोळ करता वेळेस रोजच्या रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं कच्चं दूध आणि गुलाब पाणी टाकायचं आहे. थोडंसं काळं तीळ आहे तर ते देखील टाकायचं आहे. यामुळे मुलांच्यावरती जी काही नकारात्मकता आहे, लोकांची वाईट नजर आहे, ती देखील दूर होईल आणि कुंडलीमध्ये लग्नाचे योग हे निर्माण होतील. हा उपाय देखील तुम्ही रोजच्या रोज करायचा आहे. तसेच ज्या वेळेस मुलांना मुलगी पाहायला जायची असेल किंवा मुलीला पाहुणे पाहायला येत असतील, त्यावेळेस काय करायचं आहे की तुम्हाला तांब्याचा ग्लास घ्यायचा आहे आणि तो ग्लासमध्ये तुम्हाला 1 चमचा साखर टाकायची आहे. आणि जेव्हा तुम्ही रात्रीची झोपता त्यावेळेस तुम्हाला तो ग्लास आहे तर तुमच्या बेडच्या शेजारी ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हे पाणी आहे तर ते तसंच प्यायचं आहे. यामुळे कुंडलीमध्ये सूर्याचं बळ आहे तर ते वाढेल आणि तुमच्या चेहऱ्यावर देखील विशेष अशी चमक राहणार आहे. त्यामुळे इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. तर बघा, हे जे 2 उपाय आहेत तर हे उपाय तुम्हाला लगातार करायचे आहेत. म्हणजे जोपर्यंत तुमचं लग्न ठरत नाही तोपर्यंत करायचे आहेत. म्हणजे तुम्ही असं नका समजू की मी हा उपाय 2 रविवारी केला आणि मला लगेच याचा असर झाला पाहिजे किंवा माझं लग्न लगेच झालं पाहिजे, तर असं नाही. तर हा उपाय तुम्हाला लगातार करायचा आहे. जोपर्यंत तुमचं लग्न ठरत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय नियमितपणे करायचा आहे. फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा, विश्वास असणे फार महत्त्वाचं आहे. कारण कोणताही उपाय पूर्ण विश्वासाने केला तरच त्याचा लाभ आपल्याला होत असतो. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर इतर तुमचे मित्रमैत्रिणी असतील ज्यांचं लग्न ठरलेलं नाही त्यांना देखील शेअर करा. त्यांना देखील या उपायाचा लाभ मिळू द्या.